अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो। तर मी आज तुम्हाला गेल्या वेळेस तर देवपूजेचे महत्त्व सांगितलेच आहे, पण देवपूजा करताना काही महत्त्वाच्या सूचना असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिली सूचना असते की देव नेहमी तुम्ही अंघोळ केल्यानंतरच पूजावे। स्वच्छ असे आपण प्रसन्न झालो की आपण देवपूजा ही स्नानानंतरच करतो। तर देवपूजा झाल्यानंतर देवाला पंचामृत, दूध, दही, तूप, मध किंवा गूळ वापरावा किंवा साखर वापरली तरी चालेल। देवाला गंध करंगळीच्या आपल्या ह्या बोटाने लावावा। तर चौथी गोष्ट, धुतलेला अखंड तांदूळ कुंकू लावून त्या अक्षदा व्हावेत। तांदूळ आपण अखंड व्हायचा, तुटलेलाही तांदूळ आपल्याला अक्षदा म्हणून कधीच वापरायचा नाही देवाला। तर फुलं वाहताना शक्यतो खालील प्रमाणे व्हा। शंकराला आपण फुल वाहतो तो पांढरे कण्हेर, कुंद, धोत्रा हे पांढरी फुलं शंकराला आवडतात। तर गणपतीला जास्वंद, गुलाब, तांबडी फुले व रक्तचंदनाचे गंध व शेंदूर प्रिय आहे। तर स्वामी समर्थ महाराजांना गुलाब आणि जास्वंदाचे फूल खूप आवडते। तसेच विष्णू, विठ्ठल, शाळीग्राम या देवतांना तुळस, शंकराला बेल, गणपतीला दुर्वा व्हावेत। गणपतीला तुळस वाहण्याची प्रथा नाही। देवीला सर्व सुवासिक फुले व्हावीत। देवीला कुठलेही फूल वाहले तरी चालते। देवाला पहिल्यांदा अगरबत्ती ओवाळा, नंतर धूप ओवाळा, नंतर मग निरंजन ओवून आपण ते घंटा वाजवावी। नंतर देवाला निरंजन ओवळताना ते देवाच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या साईडला ठेवावे। समईची ज्योत दक्षिणेकडे करू नये। समईत 1, 2, 5 अशी ज्योत असावी। समईत 3 ज्योती नसाव्यात। तर देवपूजेला पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा नसेल तर निदान दूध, साखर किंवा साखर दाखवली तरीही चालेल, किंवा देवीला तुम्ही गुळ, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला तरी चालेल। देवाला कच्ची फळे वाहू नयेत। पक्व फळाचे देठ देवाकडे करून ठेवावे। फळ वाहताना त्याचं देठ असतं का, आपण नारळ किंवा केळी ती वाहतोच ना, तर त्याचं देठ असं आपल्या देवाच्या दिशेने ठेवावं लागतं। तर विड्याची 2 पाने सुलटी करून त्याच्यावर सुपारी, खारी, खोबरे, बदाम इत्यादी ठेवावेत। पानाचे देठ पण देवाकडेच करावेत। तर तुम्हाला दक्षिणा किती यथाशक्ती, तुम्हाला 1 रुपया किंवा 11 रुपये तुम्हाला ठेवायचे असेल ते तुम्ही ठेवावी। दक्षिणा का ठेवावी? कारण आपल्याला दानाची सवय लागते, त्यामुळे देवाला तुम्ही दक्षिणा नेहमी ठेवा आणि ती दक्षिणा एका ठिकाणी साचून ते नंतर तुम्ही मंदिराच्या दानपेटीत अर्पण करू शकता। देवाला नमस्कार करताना ओंजळ करून त्यावर आपले मस्तक ठेवावे व नमस्कार करावा। शक्य असल्यास साष्टांग नमस्कार करावा। स्त्रियांनी पदर पसरून नमस्कार करावा। आरती ओवाळताना ती देवावर प्रकाश पडेल अशी ओवाळी। देवाच्या एका बाजूला नजरेपर्यंतच नेऊन दुसऱ्या बाजूला आरती आपण अशी अर्धगोलाकार अशी आरती आपल्याला ओवाळायची। तर आरती झाल्यानंतर आपण आपल्याच भोवती प्रदक्षिणा मारून नंतर देवाभोवती प्रदक्षिणा डाव्या साईडने मारायची आणि देवाचेच नामस्मरण करायचे। गणपतीला 1, सूर्याला 2, शंकराला 3, विष्णूला 4, पिंपळाला 7 आणि मारुतीला 11 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे। शेवटी प्रार्थना करावी। देवाकडे कुठल्याही व्यावहारिक गोष्टी मागू नका, कारण देवाला माहिती आहे तुम्हाला कुठल्या गोष्टीची पाहिजे ते देव तुम्हाला आपोआप देतो। कारण देवाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे आणि जे नाही पाहिजे ते देत नाही, पण आपल्याला असं वाटतं की आपल्याला ते भेटायला पाहिजे, पण तसं नसतं। जे होतं ते चांगल्यासाठीच होतं। एवढे ठेवून तुम्ही देवाकडे मागत जा, पण देवाकडे एवढंच मागा की सर्वाला सुखी ठेव, सर्वांचं चांगलं कर, देव तुमचं नक्की चांगलं करेल। तर एवढीच माहिती पुरेशी झाली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांची चरणी प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ।